हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आपण एका ठिकाणी प्रवासासाठी निघालो आहोत. पूर्ण फॅमिली आम्ही जातोय. तर नाशिक जिल्ह्यामध्ये आलोय आणि फर्स्ट टाईम मी या ठिकाणी जाणार आहे. तर म्हटलं इथला व्लॉग व्हायलाच पाहिजे. तर मी अशी मस्त रेडी झाली होती. माझा निहाल पण होता आणि रेडी म्हणजे असं काही ॲज सच रेडी नव्हती. बस चांगले कपडे घातले आणि तसं तयार झाली आणि मस्त अशा नजाऱ्यांची नाशिक जिल्ह्याला जे सौंदर्य लाभलं आहे ना, तर मी कित्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की नाशिकचं सौंदर्य काही वेगळेच लेवलला आहे. तर सगळे साईडची शेती, मस्त डोंगर आणि असे छान रस्ते यांचा आस्वाद घेत आणि मस्त मध्ये काही स्ट्रॉबेरी, कधी पेरू आणि काही असे चहा घेत, गुळाचा चहा बरं का स्पेशली, ते घेत आम्ही निघालो या ठिकाणी. स्ट्रॉबेरी तर इतकी छान होती आणि एकदम फ्रेश, ताजी, तरतरीत. तर अशी स्ट्रॉबेरी घेतली, खूप सारे पेरू घेतले आणि खूप काही घेऊन निघालो आहे. बरं, कोणी हा रस्ता गेस करू शकेल का? करत असेल, तुम्ही नाशिकचे असेल, त्या साईडचे असेल, भागातले असेल, तर नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि सांगा तुम्हाला माहिती आहे का हा रस्ता कुठला आहे. तसं मी रिव्हील करणारच आहे किंवा तुम्हाला थंबनेलमधून कळालं सुद्धा असणार आहे की मी कुठे चालली आहे. तर मी चालली आहे वणीला. ॲक्च्युली लग्नासाठी मी नाशिकला गेली होती. तर मग ठरवलं होतं की ह्यावेळेस वणीला जायचं. लग्नाला 5-6 वर्ष झाले, पण आजपर्यंत वणीला जाण्याचा कधी योग नाही आला आणि लग्नापूर्वी तर तिथे गेलीच नाही आहे मी. तर म्हणून ठरवलं होतं की ह्यावेळेस जायचं. एनी हाव आय हॅव टू गो देअर असं ठरवलं होतं आणि देवीची पण इच्छा होती यावेळेस मी यावं म्हणून. नाहीतर काही ना काही कारणास्तव माझं जाणंच नव्हतं होत. आणि कसं म्हणतात ना की आपले काय म्हणतात ना, वेळ आली ना बरोबर सगळे योग घडून येतात. आणि देवीची आत्ताच इच्छा असेल मी तिथे यावं म्हणून. तर जात असताना तिथे गेल्यानंतर तिथल्या गावातली एक पावती फाडावं लागते आपल्याला. पावती असते किती लोक आहेत त्यानुसार. तर तशी पावती फाडून घेतली आणि निघालो आम्ही पुढे गेल्यानंतर आम्ही पोहोचलो सप्तशृंगी गडाच्या पायथ्याला. तिथे पायथ्याला पार्किंगसाठी भरपूर अशी जागा असतात आणि लोक असे मध्ये इतके येत असतात काय सांगायचं. जोपर्यंत आपण त्यांना गाडी थांबून देत नाही ना, तोपर्यंत त्यांचं चालू राहतं की पार्किंगला लावा असं, नाही का. तर आम्ही एका ठिकाणी गाडी पार्क केली. परत नंतर असं वाटलं कशाला तिथं पार्क केली, कारण त्या लोकांजवळ जर आपण गाडी पार्क केली ना, त्यांच्याकडून ते ओटीचं सामान वगैरे हे सगळं घ्यावं लागतं आणि काहीच्या काही रेट लावतात ते. तरी आम्ही गाडी पार्क केली आणि निघालो पुढे जाण्यासाठी. चला तुम्हाला दाखव. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आज आपण आलेलो आहोत वणी येथल्या सप्तशृंगी देवीला. तर चला आपण बघूया. रोपवेचं तिकीट काढतोय आम्ही, कारण रोपवेने जाणं जरा चांगलं सोयीचं आहे चालत जाण्यापेक्षा, म्हणून चला बघूया. सो गाईज, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं A to Z सगळी माहिती मिळणार आहे. तुम्ही वणीला आल्यानंतर इथे तिकीट कुठे काढायचं, गाडी कुठे पार्क करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. चला पाहूया आता पूर्ण व्हिडिओ. सो गाडी पार्क करून आम्ही पुढे आलो तर रोपवेचं तिकीट काढण्यासाठी. ॲक्च्युली इथे सुद्धा पार्किंगची सुविधा अवेलेबल आहे, पण तुम्हाला बरंच वेळ इथे चालत खाली जाऊन म्हणजे गाडी पार्क करावी लागेल. जवळ जागा असेल तर ते पण होतं, नाही तर काही वेळेस जागेच्या अभावामुळे तसं होतं. तर आता हा आहे सप्तशृंगी गड. तर आपण रोपवेचं तिकीट काढून जाणार आहोत. सो आम्ही असे रोपवेचे तिकीट काढले होते. 110 पर पर्सन आणि लहान मुलांना 55 रुपये असं तिकीट होतं. लहान मुलांना म्हणजे 3 वर्षापेक्षा जास्त, ज्यांना आपण मांडीवर वगैरे घेऊ शकत नाही तशा मुलांचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आतमध्ये जेव्हा आपण तिकीट काढून जातो तिथे गेल्यानंतर असे भरपूर दुकानं आहेत. म्हणजे जिथे तुम्ही जर समजा तुम्हाला बाहेर ओटीचं सामान नाही घेणं झालं, तुम्ही इथे घेऊ शकता. आता हे पूर्ण जे गड आहे ना, त्याची तुम्हाला इथं प्रतिकृती दिसेल, जिथे तुम्हाला पार्किंगची कशी व्यवस्था आहे, रोपवे कशी गेली आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं इथे एक म्हणतात ना छोटंसं मॉडेल बनवलेलं आहे. पुढे अशी भरपूर दुकानं तुम्हाला पाहायला मिळतील. खाण्यासाठी पण सामान आहे, वॉशरूम वगैरे सगळं तुम्हाला इथे मिळून जाईल, तुम्ही जाऊ शकता. तर फायनली आपण रोपवेच्या तिथे जवळपास पोहोचलेलो आहोत आणि इथे जाण्यापूर्वी हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. ओळखपत्राची गरज लागते, असायला पाहिजे जवळ. आणि
मेट्रोमध्ये वगैरे आपण तिकीट काढत असताना जशी सिस्टीम असते ना, तशी इथं काउंटर आहेत, तसं तुम्ही जाऊ शकता. आतमध्ये भरपूर चांगल्या सोयी केलेल्या आहे, सोयीसुविधा आहेत. लोकांना जेव्हा खूप गर्दी असते त्यावेळेस थांबण्यासाठी जी जागा असतं ते सुद्धा व्यवस्थित केलेली आहे. आता फायनली आपण ना तिथे त्या एरियामध्ये पोहोचलो आहे जिथे आपल्याला सगळं मिळणार आहे. चप्पल वगैरे काढण्यासाठी इथे प्रॉपर जागा आहे. आता रोपवेच्या आधीच आहे ना, हे काही ओटींचे सामान आहेत. महाग खूप आहेत, तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, किंवा नाही घेतलं घरून आणलं तरी चालतं. आणि प्रत्येक ठिकाणी असे पैसे वेस्ट करण्यात ते काही लॉजिक नसतं. आता प्रत्येकजण म्हणतं की तू तर घेतलं असेल. हां, मी घेतलं, कारण फर्स्ट टाईम आली आहे तर वाटलं घ्यावं म्हणून घेऊन घेतलं. पण शक्यतो मी टाळते की अशा गोष्टी घेणं. तर आता काहीच फायनली मी पोहोचली आहे रोपवेजवळ. तर आमच्यासोबतचे सगळे म्हणजे माझी सासूबाई आणि माझी मावस सासूबाई ते जरा घाबरत होते की रोपवेवर कसं जायचं. पण कसं असतं ना, जायचं एकदा ठरवलं की जातोच आपण बरोबर. तर अशा 2 रोपवे तिथं आहेत. ट्रेन म्हणू शकतो, मिनी ट्रेन टाईपमध्ये. तर तुम्ही बघू शकताय अशा मिनी ट्रेन आहेत, जाणं येणं चालतात. ती एका डब्यामध्ये जवळपास 10 माणसं बसतात. तर असे 5-7 डबे आहेत ते. आता आमचा निहाल तुम्ही बघू शकता एक्सायटेड फॉर म्हणजे याच्यामध्ये चढण्यासाठी, आणि मी पण त्याच्यासोबत एक्सायटेड आहे. सगळेच जण जरासे घाबरून थोडे एक्सायटेड अशा सगळे मिक्स्ड फिलिंग आहे. तर बघा कसे जातात हे. आपल्याला वाटतं की कशी जात असेल, पण ॲक्च्युअलीमध्ये काहीच होत. त्याच्यामध्ये बसण्यासाठी घाबरलेली लोक बघू शकता तुम्ही. हा, इकडे बघा हे उतरण्यासाठी जी जागा तिकडून आहे, अशी आहे एसी पण आहे, पण बंद एसी आहे. अशी डोर क्लोज हे पण क्लोज झालं. हे सगळं ऑटोमॅटिक आहे. आणि आता आपली ट्रेन वर चालू झालं. हे बघा आणि वर असं म्हणते बघ मग किती लवकर आलो आपण. इकडून पायऱ्या आहेत देवीला वर जाण्याच्या, आणि आपण असं जातो. मंदिर आहे. हे बघा आले इतक्या लवकर आलोय ना आम्ही, जेच आम्ही स्टेअर आलो असं खूप वेळ लागला. चला आपण जाऊया. इकडून आता एक्झिट आहे, इथून निघायचं. आता या स्टेअर्सनी जाण्याची जागा आहे, आणि तिथून आता एंटर. मी सेपरेट केलेलं आहे, जाण्याचं वेगळं येण्याचं वेगळं. बघू शकता मागे पण किती लोक आहे. इथल्याच पायऱ्या चालायला एवढं अवघड वाटतंय, तर पुढचं वरचं जर चालायला गेलं असतं तर काय असतं भरपूर. बघा मंदिराकडे जाण्याचा रस्ता. तर ही अशी लाईन आहे.
शनिवार आहे गर्दी. जेव्हा तुम्ही वर मंदिरात येतात ना, लाईनमध्ये असताना तुम्हाला बरंच वेळेस असं होतं की तुम्ही देवीच्या समोरासमोर असता, तर त्यावेळेस असं दर्शन होतं. तर म्हणून देवीच्या मूर्तीकडे लक्ष ठेवा. तुम्हाला दुरून सुद्धा असं इतकं छान मुखदर्शन होतं की काय सांगायचं. जवळ तर आपण तिथे जाऊच शकतो, पण तरी नाही का बाहेरूनही आपण म्हणजे लांबून सुद्धा आपल्याला देवीचं दर्शन होतं. आणि देवीची मूर्ती इतकी मोठी आहे आणि तिथे लोकांची इतकी गर्दी होती की नाही काय सांगायचं. आता आणि माकडांचा त्यामध्ये वेगळंच म्हणजे हे चालला होता प्रताप, की काही पाणी सांडवत होते, लोकांचे काही पण खाण्याची वस्तू घेत होते, असं सगळं सुरू होतं. आणि त्यातच असं प्रत्येकाला वाटत होतं की देवीची जी मूर्ती आहे, देवीचं जे रूप आहे ते कॅप्चर केलं पाहिजे. आणि दारामधून असं इतकं छान दिसत होतं साईडच्या ह्याच्यातून, पण मी जितकं जमेल तितकं देवीचं रूप पाहण्याचाच प्रयत्न करत होती. आणि तुम्हाला पण या व्हिडिओमध्ये जमेल तसं दाखवण्याचा प्रयत्न करते. ॲक्च्युअलमध्ये मी दाखवण्यापेक्षा ना मी जास्त म्हणजे पाहत होती. मला ना असं म्हणतात ना, एखाद्या स्पिरिच्युअल जागेवर गेलं ना, तर काही पाहण्यापेक्षा त्या देवाच्याकडे रूपाकडेच पाहायचं लक्षात येतं. काही वेळेस तर मला हात जोडायचे सुद्धा लक्षात नाही राहत, की मी पाहतच असते नाही का कसं आहे वगैरे, त्यामध्येच हे होतं. तर बरेच जणांची वेगवेगळी लगबग सुरू होती. इथे मधात अभिषेकासाठी थांबलेले लोक होती, त्यांची पण गर्दी होती. आता आमचा नंबर लवकरच येणार होता आणि नेमका आमचा निहाल झोपला. तर मग काय, निहालला म्हटलं उठ रे बाबा, आता देवी माई जवळ आली, आपण जाऊ. आता मंकी बघा आमच्या किती जवळ होता. नशीब त्यांनी काही केलं नाही आम्हाला, भीती तर खूप वाटत होती. आणि आता बघा एकच मधातला पॅसेज आहे, नंतर आपण देवीचं दर्शन करणार आहोत. तर खूप छान वाटत होतं, खूप छान फिलिंग आहे. लोकांची गर्दी तर पाहण्यासारखी होती राव. तर शनिवार रविवार शक्यतो टाळा जाण्याचं तिथं. एरवी जा,
तेवढी फार गर्दी नसते. असतीच गर्दी, इतकी गर्दी नाही असं म्हणू नाही शकत आपण, असते गर्दी पण तितकी नसते जशी शनिवार रविवार असतात. लोकांना म्हणजे सुट्टी असतात तर त्या दिवशी भरपूर गर्दी करतात. आता इथे जवळचे ना जे दरवाजे आहेत ना त्यांचे काम रेखीव इतकं काम भारी केलेलं आहे ना, मला खूप आवडलं. म्हटलं तुम्हाला ते सुद्धा दाखवते. कारण ह्या ज्या लक्ष्मी मातेच्या मूर्त्या म्हणजे जे कोरलेल्या होतं ना, कोरीव काम खूप छान केलं त्यांनी. तर आमचे छानपैकी दर्शन केलं, देवीचा आशीर्वाद घेतले आणि तिथं 2 मिनटं बसून निघालो आमच्या रोपवेनी खाली जाण्यासाठी. कारण दर्शन झालं होतं आणि वर जाऊन थांबून गर्दी करून दुसऱ्यांना पण तिथे आपली अडचण करून देण्यात लॉजिक नाही वाटलं आम्हाला. म्हणून आम्ही दर्शन करून मस्त निघालो आणि जात असताना असे छान छान नजारे पाहत होतो. तर आता ह्याच्यानंतर आम्ही ठरवलं होतं की दिंडोरीला जायचं. तर दिंडोरीचा ॲज व्हिडिओ बघते मी आता तुम्हाला शेअर करू शकते का नाही, कारण मी तितका व्हिडिओ काढला नव्हता आणि दिंडोरीला त्या म्हणजे जागेची ना व्हिडिओ काढण्याची परमिशनसुद्धा नव्हती आणि मला स्वामींना भेटून व्हिडिओ काढण्याचं काही लक्षातच नाही राहिलं. तर तोपर्यंत तुम्ही हे नजारे एन्जॉय करा. आधी मे बी असं पण रोपवे होतं वाटते, दिसत होतं पण ते गंज खाऊन खराब झालेलं. सीट खालची जे म्हणतात ना वनी सिटी इतकी छान दिसत होते, म्हणजे गाव जे आहेत ते भरपूर छान वाटत होतं. आणि आपण एकदम वर असतो तिथून मस्त खाली येतो. लोकांना आधी किती पायांनी जायचा त्रास होता, पण आता इथं काय आहे, रोपवे तयार केलं लोकांनी. 100 रुपये द्या आणि मस्त आरामात जा, पायाला त्रास नको, काही नको. पण काही जण म्हणतात की मज्जा तर त्याच्यातच आहे की तुम्ही पायऱ्यांनी जा त्याच्यामध्ये. पूर्ण फॅमिलीसोबत असेल तर असं मज्जा तर भारी येते, आहे की नाही. तर चला मग झालं आमचं रोपवेमधून उतरून आणि आम्ही निघालो. आता समोर होते दुकानं जे की होते भरपूर काही अशा सामानांचे. आणि मला आता टेन्शन होतं की आमचा निहाल काय करेल, कारण निहालला अशा गोष्टींचं खूपच आहे. आणि तिथे 10 रुपयाला लाडूसुद्धा मिळतो, तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. आणि मला हे जरा अट्रॅक्टिव्ह वाटलं, खूप छान वाटले हे जे दुकानं होते. त्यामध्ये स्पेशली हे दुकान ज्यामध्ये इतक्या सुंदर आणि मूर्त्या होत्या, इतक्या भारी मूर्त्या होत्या ना ह्या. आणि प्रत्येक ह्याची साईज लहान मोठी आणि वेगवेगळ्या शेपच्या वगैरे होत्या. आणि वेगवेगळे देवी देवतांच्या मूर्त्या ह्या होत्या. तर तुम्हाला घ्यायचं असेल ना असं काही अँटिक पीस घरच्या डेकोरेशनसाठी घरासाठी जर घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच इथे ना गेलात तर हे म्हणजे घ्या, इथे छान वाटेल, तुम्हाला आवडेल सुद्धा. मला स्पेशली खूप आवडलं. हे देवासमोर नैवेद्य ठेवण्यासाठी जे छोटे छोटे तांबे होते ते पण मला खूप आवडले, छान होते हे. आणि ह्या मूर्त्या तर काय सांगायचं. आणि दिव्यांचे जे वेगवेगळे प्रकार होते ना ते पण खूप छान होते, मला खूप जास्त आवडले होते. जेव्हा माझं स्वतःचं असं चांगलं मोठं घर होईल की नाही त्यावेळेस मी असे लटकवण्याचे वगैरे ज्या समय असतात की नाही ते घेईल. असं सगळं ठेवलेलं असतं की डोक्यामध्ये मला कुठे काय घ्यायचं आहे. मग व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असंच भरभरून प्रेम द्या. आम्ही आलो होतो नाशिक भागात तर म्हटलं वणीचं कधीच दर्शन नाही केलं, ते करून घ्यायचं म्हणून केलं. तर सांगा कसा आहे तो तुमचा अनुभव.